नमस्कार मित्रांनो. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई यांच्यातर्फे इन्फॉर्मेशन ब्राउचर आलेलं आहे. कॉमन एंट्रन्स टेस्ट महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2025 करिता हे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे. तर आपल्याला फर्स्ट इयर बेसिक बीएससी नर्सिंग आणि फर्स्ट इयर जीएनएम कोर्ससाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ही सीईटी देणं अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहेत, त्याकरिता रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. आपण याकरिता रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. तर अकॅडमिक इयर 2025-26 साठी हे ब्राउचर आहे. तर यामध्ये आपण बरीचशी माहिती दिलेली आहे. तर आपण ती माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तर आपण बघू शकता हे 27 पानाचं ब्राउचर आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन फॉर्म आणि त्याचं पेमेंट करणं यासाठी दिनांक 27 जानेवारी 2025 ते 28 पर्यंत कालावधी आहे. म्हणजे 27 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 एवढा एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन केल्यानंतर आणि ऍप्लिकेशन फॉर्म आणि पेमेंट केल्यानंतर काही दिवसानंतर ते ऍडमिट कार्ड, डेट ऑफ एक्झामिनेशन, सेंटर ऑफ एक्झामिनेशन आणि ऑनलाईन जे क्वेश्चन पेपर असतील परीक्षा झाल्यानंतर आणि मॉडेल आन्सर कीज या वेळोवेळी त्यांच्या दिलेल्या वेबसाईटवरती प्रकाशित करणार आहेत. तर या ठिकाणी जी सीईटी आहे तर जीएनएम म्हणजे 3 वर्षाचा डिप्लोमा आणि बीएससी नर्सिंग म्हणजे 4 वर्षाची डिग्री याकरिता ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला ही सीईटी देणं बंधनकारक आहे. तर आपण या ठिकाणी बघूया. त्यांनी बऱ्याच स्वरूपात इंट्रोडक्शन आणि ज्या वेगवेगळ्या त्यांनी शॉर्ट फॉर्म असतील किंवा डेफिनेशन्स असतील त्याचा त्यांनी अर्थ दिलेले आहेत. हे काय आपल्याला एवढं डीपमध्ये पाहण्याची गरज नाही. नंतर तुम्ही वेबसाईटवरून इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करून पाहू शकता. तर स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे परीक्षकाच्या स्वरूपाचे असेल. तर 3.1 जो मुद्दा आहे तर द एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड. तर स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये एक्झामिनेशन ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन आणि परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड असेल. म्हणजे परीक्षा कॉम्प्युटर होणार आहे आणि परीक्षेला तुम्हाला पात्र होण्याकरिता किंवा ऍप्लिकेशन कोण करू शकतात. आणि या परीक्षेकरिता फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड असे 5 विषय असतील आणि हे विषय 12वीच्या सिलेबसवर आधारित असतील आणि प्रत्येक विषयाचे एकूण या ठिकाणी 20 मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतील. एका प्रश्नासाठी 4 तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतील. तर या ठिकाणी नर्सिंग ऍप्टिट्यूड जे आहे ते 20 मार्कासाठी असेल, फिजिक्स 20 मार्कासाठी असेल, केमिस्ट्री 20 मार्कासाठी असेल, बायोलॉजी 20 मार्कासाठी असेल आणि इंग्लिश 20 मार्कासाठी असेल. म्हणजे 20 मार्कांनी प्रत्येकी प्रश्न 20 आणि एकूण तुमचा हा 100 मार्काचा पेपर असेल. आणि या परीक्षेसाठी तुम्हाला 90 मिनिटे म्हणजे जवळपास 1.5 तासाचा कालावधी भेटणार आहे. या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश या ठिकाणी 12वीच्या लेटेस्ट सिलेबसवर आधारित प्रश्न असतील. पुढे आपण पाहूया. तर यांनी फर्स्ट इयर बेसिक बीएससी नर्सिंग जीएनएम कोर्सेससाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. तर जे विद्यार्थी बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम या कोर्सला ऍडमिशन घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी हे त्यांनी काही अटी दिलेल्या आहेत. एलिजिबिलिटी पात्रता असायला हवी. द कॅन्डिडेट मस्ट बी इंडियन नॅशनल. तो व्यक्ती किंवा विद्यार्थी भारताचा नागरिक असावा आणि त्याच्याजवळ त्या संबंधी नॅशनॅलिटी सर्टिफिकेट देखील असावे. आणि नंतर नेक्स्ट त्याचा कॅन्डिडेट मस्ट बी डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र. कॅन्डिडेट हा महाराष्ट्रातला रहिवासी असावा. त्यानंतर त्यांनी 4.3 जे अनेक्झर आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्राचा रहिवासी असावा, पण त्यामध्ये 4.4, 4.6, 4.13, 4.14
आणि अनेक यामध्ये त्यांनी म्हणजे जे असे कर्मचारी शासनाचे की जे म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये काम करतात पण ते बाहेरच्या राज्यामध्ये नोकरीला आहेत त्यांच्या पाल्याकरिता सूट देण्यात आलेली आहे. आणि नंतर पण त्याने महाराष्ट्राचा रहिवासी असावं अशा संदर्भात त्याच्यात अनेक मध्ये गाईडलाईन्स आहेत. आणि जे नॉन रेसिडेंट इंडियन आहेत त्यांच्यासाठी देखील 15% जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्यांच्या गाईडलाईन्स अनुसार. नंतर नेक्स्ट आपण पुढे बघूया. तर यासाठी बीएससी नर्सिंग किंवा जेएनएम जर तुम्हाला करायचं असेल तर तुमचा जन्म 31 डिसेंबर 2008 पूर्वी झालेला असावा. म्हणजेच या ठिकाणी तुमचं जे वय आहे 31 डिसेंबर रोजी 17 वर्ष पूर्ण झालेलं असावं आणि कमीत कमी 17 वर्ष आणि जास्तीत जास्त वयाची या ठिकाणी अट नाही. अकॉर्डिंग टू द इंडियन नर्सिंग काउन्सिल अनुसार त्यांनी अप्पर एज लिमिट ठेवलेली नाही. तसेच विद्यार्थी हा मेडिकली फिट असावा आणि ह्या ज्या इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये दिलेला जो मेडिकल फिटनेसचा फॉर्म आहे तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला विद्यार्थ्यांनी सादर करणे बंधनकारक आहे. तसेच candidate must have passed SSC or equivalent examination from the institution situated in the state of Maharashtra. त्याची 10वी महाराष्ट्रामध्ये झालेली असावी एक्सेप्ट जे अनेक आहेत तुम्ही ते डिटेल मध्ये नंतर वाचून घ्या. ते SSC आणि ऑर इक्विव्हॅलंट म्हणजे CBSE किंवा ICSE चे पॅटर्नचे विद्यार्थी देखील या ठिकाणी पात्र असतील. तसेच द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास्ड क्वालिफाईंग एक्झामिनेशन 12वी त्याची झालेली असावी किंवा इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन म्हणजे ICSE CBSE पॅटर्नचे जे विद्यार्थी असतील ते. आणि 12वीला खास करून इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय अनिवार्य आहेत. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर क्वालिफाईंग एक्झामिनेशन फॉर बीएससी नर्सिंग. तर बीएससी नर्सिंगची तुम्हाला जर सीईटी करिता जर एक्झाम द्यायची असेल तर त्यांनी काही पात्रतेच्या अटी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या पात्रतेच्या अटी आपण बघूया. बीएससी नर्सिंगच्या वेगळ्या जेएनएमच्या वेगळ्या दिलेल्या आहेत. द कॅन्डिडेट शुड हॅव पास्ड इन द सब्जेक्ट ऑफ PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी इन इंग्लिश या स्वतंत्ररित्या विषय घेऊन तो पास झालेला असावा आणि मिनिमम 45% मार्क्स त्याला PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयात मिळून असावेत. आणि जे विद्यार्थी SC और ST आणि किंवा OBC या प्रवर्गातील असतील तर त्यांनी कमीत कमी 40% मार्क घेणं अपेक्षित आहे. म्हणजे त्यांनी 45% वरून जे कास्ट कॅटेगरी मधील आहेत त्यांच्यासाठी 40% हे मार्क्स त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. जर तुम्हाला जीएनएम ला जर ऍडमिशन घ्यायची असेल किंवा जीएनएम ची जर सीईटी द्यायची असेल द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द जनरल रिझर्वेशन कॅटेगरी शुड हॅव पास्ड इन HSC सायन्स स्ट्रीम विथ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सब्जेक्ट अँड मस्ट हॅव स्कोर्ड 45% और मोर इन ॲग्रिगेट मार्क्स. तर त्या ठिकाणी 45% तुम्हाला सर्व विषयाचे मिळून असले पाहिजेत अशी त्या ठिकाणी अट आहे. तर वरील आपण बीएससी नर्सिंगला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यामध्ये 45% मार्क्स असावे. पण जेएनएमच्या बाबतीत असं नाही. जेएनएमला तुम्हाला 12वीला एकत्रित 45% मार्क असतील तरीही देखील तुम्ही जीएनएम साठी पात्र आहात अशा स्वरूपाची अट त्यांनी दिलेली आहे बीएससी नर्सिंग आणि जीएनएम करिता. नंतर एक्सेप्शन फॉर SSC आणि HSC इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन यांनी बरंच काही माहिती दिलेली आहे. तुम्ही वाचून घ्या. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. नंतर आपण पुढे जाऊया. सीईटी दिल्यानंतर म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बीएससी नर्सिंगची सीईटी द्याल त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स घेणं बंधनकारक आहेत या संदर्भातील या गाईडलाईन्स आहेत बीएससी नर्सिंग साठीच्या वेगळ्या आहेत आणि त्या ठिकाणी जीएनएमच्या ज्या आहेत त्या वेगळ्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या आपण पाहूया. हे बघा. तर कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू ओपन कॅटेगरी EWS म्हणजे असे उमेदवार जे की खुल्या प्रवर्गात येतात आणि EWS प्रवर्गामध्ये येतात म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत ते त्यांनी किमान 50% म्हणजे 50% मार्क्स घेणं हे बंधनकारक आहे या सीईटी मध्ये. आणि
कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन, म्हणजे अशा प्रकारचे उमेदवार जे कॅटेगरीमध्ये येतात, जात प्रवर्गामध्ये येतात, एक्सेप्ट ईडब्ल्यूएस कॅटेगरी सोडून, आणि कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशन विथ पर्सन विथ डिसेबिलिटी, आणि जे असे उमेदवार जे की विकलांग आहेत, दिव्यांग आहेत, अशा उमेदवारांसाठी 40% ही अट देण्यात आलेली आहे. 50% ओपन ईडब्ल्यूएस, बाकी कास्ट कॅटेगरी आणि अपंग उमेदवारांसाठी 40%. पण समज एखादा उमेदवार जर दिव्यांग असेल आणि तो जर खुल्या प्रवर्गात असेल तर त्याला 45% मार्क घेणं अपेक्षित आहे, 50% त्याला अट नाही. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण बघूया जीएनएम संदर्भात. द कॅन्डिडेट मस्ट हॅव appeared for Maharashtra Nursing 2025 CET. The eligibility criteria for GNM courses will be as per Indian Nursing Council. तर या ठिकाणी त्यांनी असं कोणतीही अट मार्क्सच्या संदर्भात ठेवलेली नाही. नंतर त्या संदर्भातील त्या गाईडलाईन्स म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर किंवा वेळोवेळी दर्शवित्याला अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. नंतर नेक्स्ट आपण बघू द्या, जे काही समज उमेदवार कास्ट प्रवर्गाचा लाभ घेणार आहेत त्यांच्याजवळ नॉन क्रिमिनल असणं बंधनकारक आहे, अशा स्वरूपाचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी एकूण जागेच्या 10% जागा या ठेवण्यात येणार आहे, त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर जे व्यक्ती दिव्यांग आहेत अशांसाठी 5% जागा या असतील, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. नंतर नेक्स्ट आपण पाहूया की ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. हे बघून घेतोय तुम्ही. ऍप्लिकेशन फॉर्म फॉर महाराष्ट्र नर्सिंग 2025 विल बी फिल्ड थ्रू ऑनलाईन मोड ओनली, म्हणजे तुम्ही ऑनलाईन स्वरूपातच ऍप्लिकेशन करायचं आहे, कोणीही ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा नाही. द इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर महाराष्ट्र नर्सिंग 2025 अँड द युजर मॅन्युअल फॉर फिलिंग अप द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म इज अवेलेबल ऑन वेबसाईट. तर या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन कुठून भरायचं आहे, तर या ठिकाणी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे, बघून घ्या. www.mahacet.org म्हणजे www.mahacet.org वेबसाईटवर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. नंतर नेक्स्ट, द डिटेल प्रोसिजर फॉर ऑनलाईन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म इज गिव्हन इन द युजर मॅन्युअल. तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरावा या संदर्भातील माहिती महाराष्ट्र.CET.org म्हणजे महाCET.org या वेबसाईटवर युजर मॅन्युअल आहे, त्यामध्ये देण्यात आलेली आहे. ऑल फ्युचर करस्पॉन्डन्स शाल बी डन थ्रू लॉग इन ऑफ द कॅन्डिडेट. विद्यार्थ्यांनी लॉग इन करून ऍप्लिकेशन फॉर्म भरावा. तर नेक्स्ट आपण बघूया या ठिकाणी फीस कशी असेल. जे विद्यार्थी जनरल म्हणजे खुल्या आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये फीस ही ठेवण्यात आलेली आहे. आणि असे विद्यार्थी जे की SC ST मुक्त जाती, NTA NTB NTC NTD OBC SBC या प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये फीस ही ठेवण्यात आलेली आहे. आणि जे विद्यार्थी दिव्यांग, अनाथ किंवा इतर कोणतेही त्यांचे जेंडर किंवा लिंग असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये फीस ही ठेवलेली आहे. Candidate will be required to submit the caste certificate, caste validity and non-criminal certificate if applicable at the time of filling in CAP application form to be considered under the category. ज्यावेळेस कॅप राऊंड जे चालू होतील म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट देणे बंधनकारक असेल. नंतर नेक्स्ट आपण बघूया रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लिशन. म्हणजे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर ऑन सक्सेसफुल पेमेंट ऑफ द ऍप्लिकेशन कन्फर्मेशन ऑफ द सेम विल बी डिस्प्लेड ऑनलाईन. तर तुम्ही फॉर्म कन्फर्मेशन केल्यानंतर ऑनलाईन तुम्हाला दिसून जाईल.
कॅन्डिडेट शाल प्रिंट द रिसिप्ट फॉर फ्युचर रेफरन्सेस. विद्यार्थ्यांनी त्यांनी पेमेंट केलेली रिसिप्ट जपून ठेवावी, त्याची प्रिंट काढावी. कॅन्डिडेट शाल टेक द प्रिंट आउट ऑफ हिज ऑर हर ऑनलाईन ऍप्लिकेशन. विद्यार्थ्यांनी त्याचा किंवा तिचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो प्रिंट काढून घ्यावा फॉर्म भरल्यानंतर. नंतर नेक्स्ट आपण बघूया तर तुम्ही ऍप्लिकेशन कोणत्या वेबसाईटवर करायचे आहे तर या ठिकाणी www.mahacet.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. नंतर तेच त्यांनी 7.2 जो आहे तर EWS आणि खुल्या प्रवर्गातील जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी 1000 रुपये फीस असेल आणि जी कोणते कास्ट कॅटेगरीमध्ये असतील त्यांच्यासाठी 800 रुपये फीस असतील आणि जे उमेदवार अनाथ किंवा फिजिकली हँडिकॅप आहेत अशा उमेदवारांसाठी 800 रुपये फीस असेल असं या ठिकाणी खाली नमूद केलेलं आहे. आणि ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन स्वरूपाची असणारे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. आणि तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापूर्वी इन्फॉर्मेशन ब्राउचर केअरफुली वाचावे. नंतर डिक्लेरेशन ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे तुम्ही सर्व भरलेली माहिती करेक्ट आहे का तर या संदर्भातील काही डिक्लेरेशन आहेत तुम्ही ते वाचून घ्यावेत आणि ऍग्री बटनवर क्लिक करावे आणि ऍप्लिकेशन फॉर्म विल बी ऍक्सेप्टेड. म्हणजे काय हे तुम्ही गाईडलाईन्स वाचून घ्यावेत डिक्लेरेशन आणि त्यानंतर ऍग्री बटनवर क्लिक करून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा ऍक्सेप्ट केला जाईल या स्वरूपाचं सांगण्यात आलेलं आहे. आणि ऍडमिट कार्ड डाउनलोड तर या ठिकाणी ऍडमिट कार्ड डाउनलोड करावे. कॅन्डिडेट विल हॅव हे बघा एक मिनिट दाखवतो तुम्हाला. Candidate will have to visit the www.mahacet.org website for downloading the admit cards for online test. ऑनलाईन टेस्ट साठी तुम्हाला जे काही ऍडमिट कार्ड येणार आहे ते तुम्ही या वेबसाईट वरून डाउनलोड करू शकता. इंटिमेशन फॉर डाउनलोडिंग ऍडमिट कार्ड विल ऑल्सो बी सेंड थ्रू द ईमेल ऑर SMS. तुम्हाला तुमचं हॉल तिकीट किंवा ऍडमिट कार्ड आल्याबाबतची माहिती तुमच्या मेलवर किंवा SMS द्वारे कळवली जाईल. त्याकरिता तुम्ही तुमचा मेल ऍक्टिव्ह ठेवून आणि रोज पाहणं गरजेचं आहे. वन्स द कॅन्डिडेट क्लिक्स द रिलेव्हंट लिंक ही ऑर शी कॅन ऍक्सेस द विंडो फॉर ऍडमिट कार्ड. ज्यावेळेस तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करताल त्यावेळेस त्या ठिकाणी लिंक ओपन केली जाईल. कॅन्डिडेट नीड्स टू अफिक्स रिसेंट रिकॉग्नायझेबल फोटोग्राफ ऑन ऍडमिट कार्ड as same as provided during the registration and appear at the examination center with. म्हणजे तुम्ही फॉर्म भरत असताना जो काही फोटो दिलेला आहे तोच तुम्ही त्या ऍडमिट कार्डवर चिटकावा. आणि परीक्षेला जात असताना तुमच्या सोबत ऍडमिट कार्ड, फोटो आयडेंटिटी प्रूफ म्हणजे तुमचं जे काही पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, इतर स्वरूपातील आयडेंटिटी प्रूफ घेऊन जावे. आणि जर तुम्ही दिव्यांग स्वरूपाची जर कोणती लाभ घेतला असेल तर त्या संदर्भातलं सर्टिफिकेट देखील तुमच्या जवळ असावे. नंतर 7.8 द ऍडमिट कार्ड विल बी अवेलेबल फॉर डाउनलोडिंग फ्रॉम द त्याच www.mahacet.org या वेबसाईटवर तुम्हाला असेल. आणि तुम्ही परीक्षेला जात असताना कॅन्डिडेट हॅज टू गो टू द एक्झामिनेशन सेंटर विथ प्रिंट आउट ऑफ द डाउनलोडेड ऍडमिट कार्ड अँड ओरिजिनल फोटो आयडी प्रूफ. विद्यार्थ्यांनी ओरिजिनल ऍडमिट कार्ड आणि त्यांचं ओरिजिनल आयडी प्रूफ त्यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, पासपोर्ट यापैकी घेऊन जावे आणि तसेच त्याची एक सॉफ्ट कॉपी म्हणजे झेरॉक्स कॉपी तुमच्या जवळ ठेवावी. नंतर नेक्स्ट आयडेंटिटी व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तुमचे आयडेंटिटी कार्ड घेऊन जावं. नंतर त्या ठिकाणी तुम्हाला कंडक्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन महाराष्ट्र नर्सिंग सीट 2025 फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश, नर्सिंग ऍप्टिट्यूड असे 5 विषय असतील. प्रत्येकी विषयाचे 20 प्रश्न असतील. 20 मार्काकरिता अशी एकूण 100 मार्काची परीक्षा असेल आणि 12वीवर आधारित हा सिलेबस असेल. आणि या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 4 पर्याय उत्तर म्हणून दिलेले असतील. त्यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडावा लागेल आणि या
परीक्षेमध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग नसेल आणि याकरिता 90 मिनिट म्हणजे 1.5 तासाचा कालावधी असेल. यानंतर तुम्हाला डिटेल अबाउट द ऑनलाईन टेस्ट पॅटर्न म्हणजे विद्यार्थ्यांनी कशा स्वरूपे ऑनलाईन परीक्षा द्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. स्क्रीन विल बी डिस्प्लेड. हे बघूया, 1 मिनिट तुम्हाला दाखवतो हायलाइट करून. A login screen will be displayed to the candidate. The candidate has to log in using the ID, roll number and password. म्हणजे तुम्हाला जो काही रोल नंबर असेल आणि लॉग इन आयडी असेल तो टाकून तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करून द्यावं, लॉग इन करावे लागेल. त्या ठिकाणी असणारे जे काही म्हणजे कॉम्प्युटर परीक्षा केंद्राच्या ठिकाणी असणारे जे काही समज पर्यवेक्षक असतील ते तुम्हाला त्या संदर्भात मदत देखील करतील, फक्त लॉग इन करण्याकरिता. एक्झाम नेम ड्युरेशन विल बी डिस्प्लेड अँड द कॅन्डिडेट हॅज टू क्लिक द प्रोसीड बटन. नंतर परीक्षेचं नाव, त्यासाठीचा कालावधी तुम्हाला दर्शवला जाईल आणि तुम्ही नंतर प्रोसीड बटनवर क्लिक करावे. तुमचा नेम, रोल नंबर इत्यादी बाबी तुम्ही तपासून घ्याव्यात. A candidate should need to instruction carefully and indicate that he has done by checking the box bottom on the screen which you read begin button activated. सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बिगिन या बटनवर क्लिक करून परीक्षेसाठी तुम्ही चालू करू शकता. Each question is followed by 4 alternative option. प्रत्येक क्वेश्चन साठी 4 हे त्या ठिकाणी पर्याय दिलेले असतील आणि क्वेश्चन पेपर हा पूर्ण इंग्लिश मध्ये असेल, हे सर्वांनी नोंद घ्यावी. कोणतेही क्वेश्चन तुम्हाला मराठी किंवा इतर लँग्वेज मध्ये भेटणार नाहीत, कारण की या ठिकाणी 12वी सायन्स हा तुम्ही केलेले विद्यार्थी असेल याकरिता इंग्लिश मध्ये हा पेपर असेल. द क्वेश्चन विल बी अवेलेबल इन इंग्लिश. तर तुम्हाला स्क्रीनवर अशा स्वरूपाचं दाखवतो तुम्हाला. शंभर क्वेश्चन्स दाखवले जातील. अटेम्प्टेड, नॉट अटेम्प्टेड, अटेम्प्टेड अँड रिव्ह्यूड, नॉट अटेम्प्टेड अँड रिव्ह्यूड. म्हणजे 100 क्वेश्चन्स असतील. 100 क्वेश्चनवर अशा प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे घोषवर दिसेल की तुम्ही किती क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत, किती अटेम्प्ट केलेले नाहीत आणि किती तुम्ही अटेम्प्ट करून रिव्ह्यू केलेले आहेत आणि नॉट अटेम्प्टेड किती आहेत. अशा स्वरूपाचं तुम्हाला त्या ठिकाणी इंटरफेस असेल. जो तुम्ही उत्तर देऊ इच्छिता त्या ठिकाणी त्या उत्तरावर तुम्ही क्लिक करावे. द मार्क क्वेश्चन फॉर रिव्ह्यू, सिलेक्ट द मार्क फॉर रिव्ह्यू, चेक बॉक्स, क्लिक सेव्ह आणि नंतर क्लिक केल्यानंतर संबंधित क्वेश्चन हा तुम्ही रिव्ह्यू करावा आणि नंतर नेक्स्ट करावे. अशा संदर्भातील गाईडलाईन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी जे काही तुम्हाला मार्क्स भेटलेले आहेत त्याचं पर्सेंटाईल मध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे. म्हणजे शक्यतो बहुधा या ठिकाणी परीक्षा ही 2 दिवस होईल असं त्यांच्या म्हणजे माहितीवरून दिसून येतं, कारण की खूप सारे विद्यार्थी परीक्षा देणार आहे. एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं सीईटी सेलला सोपे जाणार नाही. याकरिता बहुधा परीक्षा ही 2 सत्रामध्ये किंवा 2 दिवस अशा स्वरूपात घेतील असं आपण समजून चालू आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन हे असेल आणि त्यातून तुमचं पर्सेंटाईल हे काढलं जाईल आणि नंतर परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला अप टू डेट वेबसाईट तपासणं हे गरजेचं आहे. आणि या खाली कंडक्ट अँड डिसिप्लिन दिलेलं आहे. तुम्ही त्या कशा पद्धतीनं परीक्षेमध्ये बिहेव करावं या संदर्भातली माहिती आहे. नंतर जे काही समज चिल्ड्रन ऑफ डिफेन्स पर्सनल म्हणजे भारतीय सेनेमधील जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलांसाठीचा जी काही माहिती ती दिलेली आहे. नंतर त्याच्या संदर्भातील सर्टिफिकेट दिलेले आहेत. पर्सन्स विथ डिसेबिलिटी अनेक्झर बी म्हणजे जो अपंग किंवा दिव्यांग व्यक्ती आहे त्या ठिकाणी त्यांनी सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे. तर अनेक्झर सी तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरावा या संदर्भातील माहिती दिलेली आहे. बेस्ट ऑफ लक. फॉर्म भरण्यासाठी काही अडचण आली तर नक्की कमेंट मध्ये कळवा आणि आणखी काही मदत लागत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. धन्यवाद. तर यामध्ये सर्वात महत्वाच्या गोष्टी कोणत्या आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 1 मिनिट सांगतो मी. धन्यवाद. व्हिडिओ
तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच माहिती आम्ही यापुढे आपणास देत राहू. धन्यवाद.